कोणताही टॉपिक शिकताना आपल्याला त्याचं बेसिक माहितीच पाहिजे. त्याच्याने आपल्याला पुढे जे टॉपिक नवीन शिकायचे त्याच्या ते खूप इझी होऊन जातात समजायला. तर आता आपण काय शिकणार आहे? सोल्यूट, सॉल्व्हंट आणि सोल्युशन शिकणार आहे. तर सोल्यूट म्हणजे काय? जो लेस अमाऊंटमध्ये प्रेझेंट असतो तो असतो सोल्यूट. जो मोर अमाऊंटमध्ये प्रेझेंट असतो तो असतो सॉल्व्हंट. आणि सोल्यूट आणि सॉल्व्हंट यांचं कॉम्बिनेशन जे बनतं ते काय असतं? आपलं सोल्युशन असतं. मग जनरली आपण काय म्हणू शकतो? फॉर एक्झाम्पल इथे जर आपण गेला सोल्यूट अधिक सॉल्व्हंट इज इक्वल टू द सोल्युशन असणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊन हे समजून घेऊया. जसं एक बिकर आहे, त्या बिकरमध्ये मी वरती बिकरमध्ये वॉटर घेतलेले आणि खाली हे जे पार्टिकल्स दिसत आहे हे पार्टिकल्स काय सॉल्टचे आहेत. आपल्याला जनरली क्लिअर होण्यासाठी मी ते ब्लॅक डॉटने दाखवले आहेत. तर बघा वॉटर काय आहे? खूप लार्जर अमाऊंटमध्ये किंवा मोर प्रमाणात प्रेझेंट आहे. मोर अमाऊंटमध्ये प्रेझेंट आहे. त्याच्यामुळे तर काय असणार? हे सॉल्व्हंट असणार आहे. आणि ते सॉल्ट काय आहे? लेस अमाऊंटमध्ये प्रेझेंट असणार आहे. त्यामध्ये काय असणार आहे? सोल्यूट असणार आहे. जेव्हा आपण हे दोघे एकत्र करणार सोल्यूट आणि सॉल्व्हंट तेव्हा आपल्याला काय भेटणार आहे? सोल्युशन भेटणार आहे. मग आता ह्या बिकरमध्ये जे कंपाऊंड प्रेझेंट आहे ते दोघींना मिळून आपण कॉम्बाईन काय सांगू शकतो की हे एक सोल्युशन आहे. खूप जणांना अजून माहिती नसतं की सोल्युशन काय आहे, सोल्यूट काय आहे, सॉल्व्हंट काय आहे. जनरली अजून आपण याला या पद्धतीने पण लिहू शकतो. जो डिझॉल्व्ह होतो त्याला सोल्यूट म्हणतात. जो डिझॉल्व्ह करतो द सबस्टन्स विच डिझॉल्व सोल्यूट त्याला आपण सॉल्व्हंट म्हणतो. आणि जो सबस्टन्स विच डिझॉल्व इज कॉल्ड ॲज अ सोल्यूट म्हणतो. आणि सोल्युशनची जर आपलं वाक्य लिहायचं असेल तर कशी लिहिणार? द कॉम्बिनेशन ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट इज कॉल्ड ॲज अ सोल्युशन. आता पुढे बघायला गेलं तर हे तर झालं आपलं. पण नक्की मेन टॉपिक काय? कॉन्सन्ट्रेशन आहे. तर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय आपण ते बघूया. याची गरज पण का पडली? तर गरज याच्यासाठी पडली फक्त की बघायला गेलं तर कोणताही सायंटिस्ट कोणता पण रिसर्चर हा एक प्रकारचा एक केमिकल सिंथेसिस करतो. त्याला मिनिमाइज वेने किती अमाऊंट ऑफ सबस्टन्स यूज केलेला आहे, किती अमाऊंट ऑफ केमिकल यूज केलेले आहे हे सांगण्यासाठी एक मेथड बनवली गेली, त्याला कॉन्सन्ट्रेशन म्हणतो. द अमाऊंट ऑफ सोल्यूट present in the solution at given टेम्परेचर. टेम्परेचर रोल असं आपण घेत नाही, पण काय आपलं की सोल्यूट किती प्रेझेंट आहे त्या सोल्युशनमध्ये हे दाखवायचा प्रयत्न करतो कॉन्सन्ट्रेशन टर्म. तर कॉन्सन्ट्रेशन टर्म आपण खूप वेळा केमिस्ट्री लॅबमध्ये ऐकलेले 1 मोलर 0.1 नॉर्मल किंवा आपण मोल फ्रॅक्शनमध्ये पण लिहितो कधी कधी PPM मध्ये नंतर आपण पुढे बघणार आहेतच. तर या सर्व गोष्टी कॉन्सन्ट्रेशन टर्म्स याच्यामधनं झालेल्या आहे. द अमाऊंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन द सोल्युशन म्हणजे आपला सोल्यूट किती प्रेझेंट आहे त्या सोल्युशनमध्ये हे दाखवायचा प्रयत्न करतो. फॉर एक्झाम्पल आपण जर घ्यायला गेलो ते असं देता येईल. समजा हे पाणी आहे 100 ml. हे वॉटर आहे 100 ml. ते 100 ml मध्ये आपल्याला खाली जे दिसत आहे सॉल्ट, जर आपण हे टाकलं
10 ग्रॅम टाकले फक्त. म्हणजे आपण कसं लिहू शकतो, 10 ग्रॅम ऑफ सॉल्ट प्रेझेंट इन द 100 ml of water as a solvent. पण हे खूप लेंदी होऊन जाते प्रोसेस. बघा किती वाक्य लिहायला लागले आपल्याला पूर्ण एक. त्याला शॉर्टकट मध्ये लिहिण्यासाठी आपण कॉन्सन्ट्रेशन टर्म्स हे बनवले आहेत. ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूयात. पण त्याच्या पहिले आपल्याला थोडंफार गोष्टी माहिती पाहिजे, तर ते आज आपण बघून घेऊया. Hello everyone, today we learn about the terms used in a volumetric analysis. तर व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे टर्म्स यूज करणार आहे. त्यापैकी पहिला टर्म आहे मॉलिक्युलर वेट. तर काय असतं मॉलिक्युलर वेट? The molecular weight is a sum of the atomic weight to the atom that make up a molecule of that compound. म्हणजे नक्की काय की फॉर एक्झाम्पल AB हा एक मॉलिक्युल आहे. तो कसं काय बनला असेल? A प्लस B याच्याने बनला असणार आहे. त्याच्यात काय करणार आहे आपण की ॲटॉमिक वेट घेणार आहे आपण Aचं आणि Bचं. या दोघांचं ॲटॉमिक वेटची सम करणार आणि सम येईल ते आपलं असणार आहे मॉलिक्युलर वेट. तर ॲटॉमिक वेट जनरली मल्टिप्लाय बाय 2 असतं ॲटॉमिक नंबरच्या. फॉर एक्झाम्पल, पण हे दरवेळेस होईल का? नाही, त्याच्या जवळपासच येतं. तर फॉर एक्झाम्पलसाठी समजा घ्या आपण घेतलं बेन्झीन रिंग, त्याचा फॉर्म्युला आहे C6H6. तर 6 कार्बन असतात आणि 6 हायड्रोजन असतात. तर बघा एका कार्बनचं आहे 12 ॲटॉमिक मास नंबर आणि एका हायड्रोजनचं आहे 1. तर काय येतं 72 आणि 6. तर काय येईल 78 याचं मॉलिक्युलर वेट येणार आहे. हे काय असणार आहे मॉलिक्युलर वेट असणार आहे. आणि हे काय करतो आपण, हे आहे ॲटॉमिक वेट असतं. या पद्धतीने आपण करू शकतो. मॉलिक्युलर वेट आणि फॉर्म्युला वेट दोघी सारखेच आहे. फक्त आपण जेव्हा मॉलिक्युलचं वेट काढणार म्हणजे जो आयन्सच्या फॉर्ममध्ये नसेल, ते आपण त्याचं मॉलिक्युलर वेट काढतो. जेव्हा तो आयन्सच्या फॉर्ममध्ये असेल कोणताही कंपाऊंड, तेव्हा आपण फॉर्म्युला वेट काढणार आहे. तर आयन्समध्ये काय की तो कंपाऊंड डिसोशिएट होतोय प्लस आणि मायनसमध्ये. फॉर एक्झाम्पलसाठी आपण घेतलं तर काय होऊ शकतं NaOH येऊ शकतं. NaOH कसं आहे Na प्लस आणि OH मायनस. बघा Naचा काय आहे ॲटॉमिक नंबर आहे 11 आणि ॲटॉमिक मास नंबर आहे 23. ऑक्सिजनचा काय आहे ॲटॉमिक नंबर आहे 8 आणि ॲटॉमिक मास आहे त्याचं 16. आणि हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे आणि ॲटॉमिक मास नंबर पण 1 आहे. जर ह्या तिघांची बेरीज केली तर ती येते 40. मग 40 काय असणार आहे फॉर्म्युला वेट असणार आहे NaOHचं. पुढचं आहे इक्विव्हॅलेंट वेट. तेव्हा इक्विव्हॅलेंट वेट खूप जणांना नवीनच वाटत असेल, पण एवढं पण काही कठीण नाही. सोपंच आहे. इक्विव्हॅलेंट वेट काय? इट इज अ रेशो ऑफ फॉर्म्युला वेट टू द नंबर ऑफ रिएक्टिंग युनिट. तर काय आहे की आपण फॉर्म्युला वेट घ्यायचा कोणत्याही कंपाऊंडचा. फॉर एक्झाम्पल आता आपण NaOHचाच घेऊया. NaOH कसं काय बनलेला आहे Na अधिक O अधिक H याच्याने बनलेला आहे. त्याच्यात बघा याचा काय 23 16 अधिक 1 किती आलं 40 आलं. त्याच्यामुळे काय इक्विव्हॅलेंट काय इट इज अ फॉर्म्युला वेट टू द नंबर ऑफ रिएक्टिंग युनिट. त्याच्यामुळे जे रिएक्टिंग जे युनिट असतील त्याला डिवाइड बाय करायचे. मग रिएक्टिंग युनिट काय असतात तर बघा आपण रिएक्टिंग युनिट पण एकदा बघून घेऊ काय असणार आहे. तर रिएक्टिंग युनिट काय असतात फॉर ॲसिड नंबर ऑफ
H प्लस आयन्स किती आहे ॲसिडसाठी. आणि जर कंपाऊंड आपला बेसिक असेल तर त्यासाठी काय असणार आहे, नंबर ऑफ OH मायनस आयन्स किती आहे. फॉर एक्झाम्पल हा NaOH काय आहे, बेस आहे, हा काय आहे, बेस आहे. जर तो बेस आहे तर याच्यामध्ये काय OH किती आहेत ते बघायचे. तर इथे किती दिसतंय आपला, फक्त एकच दिसतोय, डिवाइड बाय 1. इथे काय मग 14. याचं इक्विव्हॅलेंट वेट, फॉर्म्युला वेट दोघी सारखे आहेत, हे आपल्याला याच्यावरनं समजतंय. पुढे काय, टायट्रंट आणि ॲनालाइट हे दोन टर्म मोस्टली हे आपण 11वीच्या प्रॅक्टिकलमध्ये पण बघतो, खूप वेळा ऐकतो. त्यानंतर जर तुम्ही थॉरिटिकल पेपर देत असतील त्याच्यामध्ये व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस असेल तिथे पण ऐकणार आहे. तर बघा टायट्रंट काय, टायट्रंट द सोल्युशन ऑफ नोन कॉन्सन्ट्रेशन यूज फॉर अ टायट्रेशन अगेन्स्ट अ सोल्युशन ऑफ अननोन कॉन्सन्ट्रेशन. ज्याचं आपलं कॉन्सन्ट्रेशन नोन असतं त्याला आपण काय म्हणतो, टायट्रंट म्हणतो. आणि ॲनालाइट काय आहे, द सोल्युशन ऑफ अननोन कॉन्सन्ट्रेशन हुज एक्झॅक्ट क्वांटिटी इज टू बी डिटरमाइंड बाय द टायट्रेशन विथ द स्टँडर्ड सोल्युशन इज नोन ॲज ॲनालाइट. याच्यात अजून आपण काय पॉईंट ॲड करू शकतो. फॉर एक्झाम्पल, टायट्रंट हा आपण कुठे घेतो, ब्युरेट मध्ये घेतो. इथे काय घेतो आपण, टायट्रंट यूज करतो. आणि कोनिकल फ्लास्कमध्ये आपण काय घेतो, ॲनालाइट घेतो. त्याच्यात काय आहे बघा, टायट्रंटचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला नोन असतं, म्हणजे काय असतं, माहिती असतं. इथे ॲनालाइटचं काय, कॉन्सन्ट्रेशन आपला अननोन असतं. एवढं लक्षात ठेवायचं फक्त. टायट्रंट काय, जो टायट्रंट असा कंपाऊंड आहे ज्याचं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन नोन आहे, त्यानंतर आपण तो ब्युरेटमध्ये घेतो. ॲनालाइट काय आहे की त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहीत नाही, त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण एका स्टँडर्ड सोबत टायट्रेशन करून आपण काढतो. ॲनालाइट हा कुठे घेतो आपण, कोनिकल फ्लास्कमध्ये घेतो. बस एवढंच आहे. नंतर पुढे काय, इक्विव्हॅलेंट पॉईंट काय. सो इक्विव्हॅलेंट पॉईंट काय आहे, इट इज अ स्टेज व्हेन नंबर ऑफ मिली इक्विव्हॅलेंट ऑफ टायट्रंट इज इक्वल टू मिली इक्विव्हॅलेंट ऑफ द ॲनालाइट. त्याला आपण म्हणतो इक्विव्हॅलेंट पॉईंट. याचं अजून बघा, आपण अजून एक डेफिनेशन दिली, द अमाऊंट ऑफ टायट्रंट इन अ ब्युरेट इज इक्विव्हॅलेंट टू द अमाऊंट ऑफ ॲनालाइट इन द कोनिकल फ्लास्क. खूप सोपं आहे बघा, की जेव्हा टायट्रंट आणि ॲनालाइट ह्या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन इक्विव्हॅलेंट होतं, या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन इक्विव्हॅलेंट होता, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, इक्विव्हॅलेंट पॉईंट. मग केव्हा होईल, जेव्हा त्याचे नंबर ऑफ मोल्स दोघांचे सारखे असतील आणि व्हॉल्यूम पण सारखा असेल, किंवा नंबर ऑफ मोल्स आणि व्हॉल्यूम या दोघांचं, नंबर ऑफ मोल्स आणि व्हॉल्यूम या दोघांची जी मल्टिप्लिकेशन येईल ती टायट्रंटची आणि ॲनालाइटची सेम असेल. फॉर एक्झाम्पल नंबर ऑफ मोल्स ऑफ टायट्रंट काय घेतला आपण, 1 घेतला, त्याचं व्हॉल्यूम आपण 10 ml घेतलं. ह्याचं पण आपण एक मोल घेतला आणि व्हॉल्यूम 10 ml घेतलं. मी इक्विव्हॅलेंट पॉईंट केव्हा बनेल, जेव्हा आपण टायट्रंट 10 ml टायट्रंट हा 10 ml ॲनालाइट सोबत आपण टायट्रेशन करणार, तेव्हा हे आपला हा रिझल्ट येईल. पण नंबर ऑफ मोल्स चेंज केले तर आपला रिझल्ट पण बदलणार आहे पूर्णपणे. या गोष्टी आपण लक्षात ठेवाव्यात. बघा पुढचा पॉईंट काय आता,
एंड पॉइंट, इट इज अ स्टेज ॲट विच इंडिकेटर शोज कलर चेंज. हा पॉईंट कोणता पॉईंट, जेव्हा कलर शो करतो इंडिकेटर. तर इथे बघा आपण एक वर्ड यूज केलेला आहे, इंडिकेटर. सो काय असतं इंडिकेटर? इंडिकेटर हा एक कंपाऊंड असतो जो काय करतो, आपला व्हिजिबल कलर शो करतो. केव्हा? जेव्हा रिॲक्शन कंप्लिशनच्या जवळ येते. जेव्हा रिॲक्शन कंप्लिशनच्या जवळ येते तेव्हा तो कलर शो करतो, त्याला म्हणतो आपण इंडिकेटर. मग एंड पॉईंट कोणता? इट इज अ स्टेज ॲट विच इंडिकेटर शोज कलर चेंज. पुढचं आहे मोल. तर मोल काय असतं आपण ते पण बघून घेऊया. खूप जणांना कन्फ्युजन असतं मोलमध्ये पण. द मोल ऑफ सबस्टन्स इज इक्वल टू द मॉलिक्युलर ऑर फॉर्म्युला वेट ऑफ अ सबस्टन्स इन अ ग्रॅम्स. म्हणजे काय? कोणताही कंपाऊंड घेतला आपण, फॉर एक्झाम्पल ए घेतला, एचं जे मॉलिक्युलर वेट असेल, मॉलिक्युलर वेट असणारे ग्रॅम्समध्ये, इन ग्रॅम्स, तेच काय असणार आहे आपलं 1 मोल एवढं येणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक घेऊया. आपण आत्ता NaOHचं एक्झाम्पल बघितलं. NaOHचा मॉलिक्युलर वेट काय आहे? 40 आहे. जर आपण 40 ग्रॅम NaOH घेतलं तर ते किती असणार आहे? 1 मोल असणार आहे. जर आपण NaOH 80 ग्रॅम घेतलं तर ते किती असणार आहे? 2 मोल असणार आहे. जर ते आपण 20 ग्रॅम NaOH घेतलं तर ते किती असणार आहे? 0.5 मोल असणार आहे. खूप सोपी कन्सेप्ट आहे. फक्त काय माहिती पाहिजे आपल्याला यासाठी, की आपला गिवन वेट किती दिलंय त्या कंपाऊंडचं, गिवन वेट डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट ऑफ सबस्टन्सेस. बस एवढंच फॉर्म्युला याच्यामध्ये. सो आता गिवन वेट काय आहे? फॉर एक्झाम्पलसाठी आपण एक बघूया, की मी NaOH घेतलं, 100 ग्रॅम घेतलं. 100 ग्रॅम घेतलं, त्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स किती? मग नंबर ऑफ मोल्स किती असणार आहे? कसं काय काढणार? तर काय करणार, यासाठी 100 ग्रॅम घ्यायचं डिवायडेड बाय NaOHचं मॉलिक्युलर वेट. बघा आता आपण NaOHचं मॉलिक्युलर वेट आताच बघितलं होतं, तर किती आहे? 40 ग्रॅम. म्हणजे काय, एका मोलला त्याचं किती ग्रॅम घेणार? तर 40 घेणार. जर याचं आपण डिवायडेशन केलं तर आपल्याला काय भेटतं? 2.5. याच्याने काय केलं, की नंबर ऑफ मोल्स आपल्याला समजतात, की 100 ग्रॅम मध्ये 2.5 मोल्स असतील, असं आपल्याला काढता येतं. फक्त काय, गिवन वेट किती दिले डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट ऑफ सबस्टन्स इन ग्रॅम. बस एवढंच आहे. मग आता इक्विव्हॅलेंट वेट काय? तेव्हा इक्विव्हॅलेंट वेट कसं काढतो आपण? मॅक्झिमम हे टर्म्स नंबर विचारला किती असणार आहे. सो काय असणार आहे? नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू सेम गिवन वेट डिवायडेड बाय इक्विव्हॅलेंट वेट इन ग्रॅम्स. वरती पण इन ग्रॅम्स मध्येच वेट देणार. या दोघांचं जे आपण कॅल्क्युलेशन केलं आपल्याला सेम तसं भेटणार आहे. आपण एक अजून थोडे 1-2 बघूया इक्विव्हॅलेंट वेट साठी. तर आपण थोडं वरती जाऊन इक्विव्हॅलेंट वेट अजून क्लिअर करून घेऊया. एक काम करतो, मी खालीच इक्विव्हॅलेंट वेट तुम्हाला कसं समजून सांगतो. फॉर एक्झाम्पल इथे आपण एक इक्विव्हॅलेंट वेट साठी नवीन हेडलाईन घेऊया. इक्विव्हॅलेंट वेट कसं काय काढणार? आपण 1-2 एक्झाम्पल घेऊया. HCl, H2SO4, HNO3. सोपे सोपे एक्झाम्पल बघूया. तर बघा, HCl, H2SO4, HNO3 हे तिघी काय आहे?
ठीक आहे, बघायला तर ऍसिडच आहेत. ठीक आहे, ऍसिड आहेत. तर बघ, HClचं कसं काढणार आपण, त्याचं मॉलिक्युलर वेट डिवाइड बाय किती रिॲक्टिंग युनिट आहे, तर इथे 1च आहे, त्यामुळे डिवाइड बाय 1 घेणार. याच आपलं इक्विव्हॅलेंट वेट काढायचं असेल तर कसं काढणार, यांचं मॉलिक्युलर वेटची बेरीज करायची आणि डिवायडेड बाय 2 करायचे. ते 2 का केले, त्याचं बी रिझन काय आहे, इथे H2 आहे, दोन मॉलिक्युला दोन H वापरले गेले त्याच्यामुळे. आपण शेवटचं एक एक्झाम्पल बदलून घेऊ फक्त. फॉर एक्झाम्पल H3PO4 कसं बनवणार, याचं मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय 3. जेवढे आपल्याला इथे H प्लस दिसत आहे तेवढे आपण डिवाइड बाय करून घेतले फक्त. खूप सोपं आहे. जसं आपण बेसचे एक्झाम्पल घ्यायला गेलो तर काय येऊ शकता, बेस साठी NaOH, CaOH ट्वाईस, असे पण एक्झाम्पल येऊ शकता. इथे काय केलं फक्त आपण मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय 2, इथे मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय 1, या पद्धतीने आपण करू शकतो. खूप सोपं आहे इक्विव्हॅलेंट वेट काढणं पण, मॉलिक्युलर वेट बी काढणं आणि बाकी सगळ्या गोष्टी पण. बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. सो थँक्यू. काय माहिती पाहिजे आपल्याला.